वाल्यांचं लोक संध्यामध्ये हे करत होते आणि त्यांना काढत होते आणि शाळेतून अर्धा वापरून लागत होते. मी गेली 4-5 वर्ष झाली तेव्हा प्रश्नाच्या बाबतीमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून या लढ्याचा प्रसार करत असतो आणि त्यावेळेला मला सातत्यानं महाराष्ट्रामधून जाणवते की महाराष्ट्रातला तरुण किंवा महाराष्ट्रातली जनता या विषयासाठी इतकी आस्था दाखवत नाही. मराठी माणसाचा इथला मूळ व्यवसाय हा शेती आहे आणि गेल्या 58 वर्षामध्ये जवळजवळ 2,500 एकर जमीन शहर विकासाच्या नावाखाली संपादित करून मराठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावून घेतल्या आहेत आणि त्यांना देशोधडीला लावलेलं आहे. याचं काम कर्नाटक सरकारनं केलेलं आहे. स्वातंत्र्य मिळणं हे भारत देशाला, कारण आम्ही बेळगाव असे आहे इथं बेळगावात आम्ही एवढं आम्ही पालकांच्याच सांगायचं आम्हाला वाटतंय. हा बहिणीचा देवाचा दोरा आहे, त्यावर टाकून टाकतात, हा दोरा लगेच टाकून टाकतात, त्यावर दंड काढू शकतात. काश्मीरसारखा विशेष दर्जा सुद्धा तुम्ही आम्हाला देऊन बघा. आमच्या जमिनी कर्नाटक सरकार हडपणार नाही, चांगली लोक देणार नाही. प्रधानजी गुन्हा इतर भाषिकांच्या बाबतीत महाराष्ट्रात आता काही घडतं का? लुंगीवाल्यांची पुंगी वाजवली ती, दुकानाच्या बोर्डाला काय लावलं ते, भैयांचा हुप्पा हुया केला ते. पण सरकारी धोरण असं आहे का? ही आंदोलनं ज्या ज्या वेळी झाली त्यावेळी आपलं सरकार इतर भाषिकांच्या मागे ठामपणे उभं राहिलं होतं. मग असंच ठामपणे आमच्याही मागे का उभं राहत नाही तुमचं सरकार? कारण यांचं सरकार दुसऱ्यांच्या टेकूर उभे. काय चुकीचं बोललं सांगा ना. म्या कधी मुख्यमंत्र्यांना काय करावं असं वाटलं तर उपमुख्यमंत्र्यांना पटत नाही, उपमुख्यमंत्र्यांनी काय करायचं म्हटलं की मुख्यमंत्र्यांना पटत नाही, दोघांनी काय करायचं म्हटलं की विरोधकांना पटत नाही, आणि कधी काही चुकून मागून सगळ्यांना एकदम काय करावं असं वाटलं तर केंद्राला पटत नाही. प्रधानजी गप्पा बसा, यानं तर माझं काहीच पटत नाही. बघा सत्य आहे की नाही बघा. काय उगाच काहीतरी आपलं बडा करतात. एक मिनिट. हॅलो, हा ಎಂದು ಆಯ್ಲುಂದೆಲ್ಲ ಸ್ಕೇಲ್ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ವಿರಾಟಂಡಿ ಬರುವಾಯ ಅರೆ ಓಮನ ಪಿನ್ನೆ ಏಳು ಬುಟ್ಟಿ ಚಾಲೆ ಅರೆ ಅಪ್ಪಳೆ ಪೋಡಿ ಕಾಡಿಗೆತ್ತೆ ಅರೆ ಇನ್ನನ್ ಪಾರಿ ಚಿನ್ನ ಮುಳುಗಿತ್ತೆ ಹೆಲ್ಲ ಮುಳುಗಡೆ ಪಾಡಿ ಬಿಡುವಿಸಿ ಕಾಡೆ ಹಿಂದೆಡು ಗೊತ್ತಿ ಕಾಡೆ ಬಡಿದಿತ್ತೆ ಎಂದಡೆ. युवराज कोणाचा फोन होता? काय माहिती. मग तू काय बोलत होतास? काय माहिती म्हणजे तरी तू बोलत होतास? ते काय बोलतायत ते मला कळत नव्हतं, मी काय बोलतोय ते त्यांना कळत नव्हतं. झाली की नाही फिरताम. अरे मग इंग्लिश, हिंदी किंवा मराठीमध्ये तरी बोलायचंस. नाही ना, तसं त्यांना चालतच नाही ना. त्यांचा असाच आग्रह असतो की आपण त्यांच्याच भाषेत बोललं पाहिजे. पण त्यांनी त्यांच्या भाषेचा अभिमान जपला तर काय बिघडलं? मग आम्ही आमच्या मराठी भाषेचा अभिमान बाळगला तर काय बिघडलं? बाबा तोच नंबर आहे बघा जरा. हॅलो, हा हा पोलीस स्टेशन मधून फोन होता. शिवजयंतीच्या मिरवणुकीत सीमा प्रश्नाचा देखावा उभा करा तर याद राखायचा दम देत होते हे. म्हणजे काय करणार आता एक्झॅक्टली? जे बापाचं केलं ते लेखाचं करणार. बरोबर बोलतायत ते. नाही, त्यांना करू देत काय करायचंय ते. पण आता मी सुद्धा मागे हटणार नाही. आता काय व्हायचंय ते होऊ देत.
शिवजयंतीच्या मिरवणुकीचा राग काढला या लोकांनी. अरे मिरवणुकीनंतर एकट्याला गाठून मारहाण केली. हो बाबा, मग त्याला इथे काढलं. चला हॉस्पिटलला घेऊन जाऊ. चल युवराज. नाही, नको. आता यांनीच बळ मिळालंय मला. बाबा तुम्ही आता बघाच काळा दिन कसा पाळला जातो ते. अख्खा सीमाभाग एकवटला पाहिजे. सगळ्या माणसांना फोनाफोनी करू. फेसबुकवरच्या बेळगाव बिलॉंग्स टू महाराष्ट्र या कम्युनिटीतल्या पोरांना सुद्धा बोलवून घेऊ. आता बघाच काळा दिन कसा होतोय ते. युवराज त्याची काळजी सोडतो, काळजीच सोड. अरे महाराष्ट्रातून एक तुझ्यासारखा मर्द धावून आलाय. आता 12 हत्तीचं बळ संचारलंय सीमा भागात. अहो बाबा, असं काय करताय? आता शिवजयंतीच्या मिरवणुकीमुळे मारहाण झाली ना आणि आता परत काय दे? हो बाबा, मुलगा आहे ना तो तुमचा. माझा मुलगा आहे म्हणूनच बोलतोय अस्मिता, म्हणूनच बोलतोय मी. युवराज आता मागे हटायचं नाही. आता मागे हटायचं नाही. काय वाटतंय ते मागे हटायचं नाही. बाबा युवराज, युवराज तू समजावून आहे ना युवराज, प्लीज. अस्मिता, इथे प्रत्येकालाच वाटत असत राजे पुन्हा जन्माला यावे, पण आपल्या घरात दुसऱ्याच्या घरात. प्रत्येक आई बापाला असं वाटत असतं की आपल्या मुलाला काही दुखू नये, खुपू नये. पण हाच विचार त्या जिजाऊनी केला असता तर विचार कर. तोच विचार आम्ही करतो अस्मिता, आम्ही करतो. म्हणून आम्हा सीमा बांधवांच्या घरात एक तरी मर्द मावळा, एक तरी जिजाऊ जन्माला येते. म्हणून आज 3 पिढ्या झाल्या आम्ही आमची लढाई लढतोय. अहो पण का? कशासाठी? कशासाठी? 1 नोव्हेंबर 1956 साली आम्हा सीमावासियांच्या आयुष्याला जे ग्रहण लागले ते हटवण्यासाठी. काय झालं होतं त्या दिवशी? 1 नोव्हेंबर 1956 साली आम्हाला तेव्हाच्या म्हैसूर प्रांतात म्हणजे आत्ताच्या कर्नाटकात डांबण्यात आलं. त्याच्या निषेधार्थ प्रचंड मोठी मिरवणूक निघाली, सत्याग्रह झाला आणि त्याची आठवण म्हणूनच आम्ही हा काळा दिन पाळतो. म्हणून आजही आम्ही 1 नोव्हेंबरला हरताळ पाळतो. काळे कपडे घालतो, काळ्या फिती लावून शहरातून सायकल फेरी काढतो, जागोजागी सभा घेतो. वाह वाह, म्हणजे कर्नाटकी माणसं जेव्हा राज्योत्सव करतात तेव्हा तुम्ही काळा दिन पाळता. म्हणजे तुम्ही त्यांना मुद्दाम खिजवता ना? नाही अस्मिता, नाही. अगं त्यांना खिजवून का आम्हाला महाराष्ट्रात यायचंय? हे राज्योत्सव साजरा करतात 1971 सालापासून आणि आम्ही काळा दिवस पाळतो 1956 सालापासून. मग तोच मला सांग, कोण कोणाला खिजवतंय ग? हो पण त्यांना तसं वाटतं तर तुम्ही थांबा ना काळा दिन पाळणं. थांबवा? आणि आता कोणाकोणाला थांबवणार आहेस तू? आता फक्त आम्ही नाही पाळत काळा दिन, जगभरातले लोक पाळतात. कॅनडातल्या काही नागरिकांनी काळे कपडे घालून दिवसभर हा काळा दिन पाळला होता. कॅनडात राहणाऱ्या एका युवकांनी कर्नाटकी विधिमंडळासमोर काळे कपडे घालून मूक निदर्शनं केली होती. कोणाकोणाला थांबवणार आहेस तू? पण हे महाराष्ट्रात किती लोकांना माहिती आहे? तेच काम करायचंय मला. हे सगळं महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचंय. महाराष्ट्र पेटून उठला पाहिजे. अरे महाराष्ट्राची साथ हवी तर आमच्या व्यथा त्यांना कळायला नकोत? कळायलाच हव्यात युवराज, कळायलाच हव्यात. अच्छा, म्हणजे तुमची दुःख पाहून अख्खा महाराष्ट्र उठेल असं म्हणायचंय तुम्हाला? उठेल, उठेल, नक्की उठेल. फक्त आधी हा महाराष्ट्र पेटून उठला पाहिजे. युवराज, युवराज माझा ऐक. अरे युवराज प्लीज, युवराज. आठवा उजेडाचा काळ, आठवा उजेडाचा काळ, संग्रामाचा नाळ, वाळीचे भाव, माय बाबुली जनता लढली, मराठी गरजूया उठली, उस्मानाची हौसा पूर्वी फिरली, ही
तू तरी थांबले तर मला तरी थांबव बडवतोय आपला ए बाबा या ना राजा या ना अनोळखी मुलकर मला एकट्याला सोडले नशीब यशंत्र केलं वाचलोय तरी हा असा येणार नाही त्याच्या नाजूक जागी बोट ठेवला पाहिजे ए महाराष्ट्राचा एक मंत्री यशंत्र करून फिरतोय आला का नाही शहनशाहचे कपडे शहनशाहचं म्युझिक आणि चाल भिकाऱ्यासारखी काय बोलतोय मला कळतंय तुमचा प्रॉब्लेम कपडे जरा नवीन आहेत पण आतले कपडे जुने माझ्या ओढू नका माझ्या मी बोंबलो सांगा इथे सांगेन ओढून महाराष्ट्राचा मंत्री इथे यशंत्र करून फिरतोय म्हणून अरे जा ओरड मोठमोठ्याने ओरड अजून ओरड अरे त्यांना मराठी कळतच नाही मला कानडी येत चुकलो 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 नीट बोलायचं आपण वेषांतर केलं ना कसं वाटतं अकबर बिरबल काय त्यांची मी खोटा अकबर बनलो पण तिकट बघा खोटी अनारकली नाही खरी अनारकली येते